ही निवडणूक केवळ मतांच्या स्पर्धेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिने संपूर्ण दिल्लीच्या राजकीय वातावरणाला कलाटणी दिल्याचं पाहायला मिळतंय. अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाने एक मोठा राजकीय अध्याय संपल्यासारखा वाटतो आणि त्यावरती ज्येष्ठ समाजसेवक असणारे अण्णा हजारे यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जैशी करणी वैशी भरणी अण्णा हजारे यांनी परखड टीका केली आहे. अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या चारित्र्यावरती थेट बोट ठेवत सत्ता, पैसा आणि दारूच्या दुकानात माणूस अडकला की त्याचा ऱ्हास अटळ असतो असं स्पष्ट वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलंय. त्यांच्या मते जर केजरीवाल सुरुवातीच्या मूल्यांवरती ठाम राहिले असते तर आजही सत्तेमध्ये आले असते. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्याशी संबंध तोडले होते. पक्षापेक्षा समाजसेवा आणि देशहित हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, त्यावरती मी त्यांच्याशी बोलणं बंद केलं असे देखील त्यांनी स्पष्ट केलंय. या निवडणुकीत केवळ केजरीवाल नव्हे तर माजी उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया यांचाही यामध्ये पराभव झालाय. मात्र दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी विजय मिळवलाय. दिल्लीच्या या राजकारणातील हा मोठा बदल केवळ एक पराभवापुरता मर्यादित राहणार नाही, तर निकालाने भविष्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.